नमस्कार प्रेक्षकांनो, तू रे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये लावण्य आता भयंकर चिडून उठलेली असते आणि वल्लरीला सांगत असते ती ईश्वरी देसाई मला माझ्या डोळ्यासमोर सुद्धा नको असते आणि आजीने तिला केअरटेकर म्हणून अपॉइंट केलंय. मग पुढे आता वल्लरी लावण्याला सांगू लागते की लावण्य हे बघ, एक गोष्ट लक्षात ठेव, तुला त्या ईश्वरीचा कितीही राग येत असला ना तरी सुद्धा तो कधीही दाखवता येणार नाहीये. आज सुद्धा अर्णव तिच्या बाजूने कसा बोलला हे तू बघितलं ना. मग लावण्य बोलू लागते, हो मामी, आणि त्याचाच मला त्रास होतोय. नाहीतर आजींना मॅनेज करणं हे माझ्यासाठी फार इझी आहे, कारण त्या माझ्यावरती खुश आहेत. वल्लरी परत सांगू लागते की लावण्य, अशी बेसावध ना अजिबात नको राहू. तुझा हाच ओव्हर कॉन्फिडन्स तुझा तुझा घात करेल. लक्षात घे एक गोष्ट, आमच्या ओल्ड लेडीने तुझा आणि अर्णवचा साखरपुडा घेतलाय का. लावण्य सांगत असते, त्यात काय एवढं, तो होईलच ना. माझी आणि याची पत्रिका मॅच होते, याच्यापेक्षा आणखी काय हवंय. त्याच्यामुळे ऑलमोस्ट आता सगळं ठरल्यात जमाय. तेव्हा मामी म्हणत असते, लावण्य तसं नाहीये. माझ्या सासूच्या मनामध्ये नेमकं काय ही गोष्ट अर्णवला कुठे माहिती अजून. त्या अर्णवला कळणार, मग साखरपुडा होईपर्यंत या गोष्टीसाठी रिस्क आहे. कळलं ना तुला. आता लावण्य विचारत असते, कसली रिस्क. आम्ही पुढे सांगत असते, आपला डाव हा उलटण्याची. माझ्या ओल्ड लेडीच्या मनामध्ये ईश्वरी असून सुद्धा आपण कसा डाव उलटवला हे तुला माहितीच आहे. तसाच उलटू हाही डाव शकतो, कारण माझ्या बावट नवऱ्याच्या आणि अंजलीच्या मनामध्ये अजून ईश्वरीच आहे. त्याच्यामुळे जरा अलर्ट राहा. तेवढ्यात लगेच आता इथे दाराशी अर्णव येतो आणि पुढे लावण्य म्हणते, आजीने थेट लग्नाबद्दल म्हटल्यानंतर लग्न ठरलंय. आणि हे लावण्याचे शब्द अर्णव ऐकतो आणि मग पुढे अर्णव लगेच विचारतो, कोणाचं लग्न. मग अर्णवला पाहता लावण्य आणि मामी दोघीही घाबरून जातात आणि डोळे मोठे करत आश्चर्याने त्याच्याकडे बघत असतात. आणि मग याच्यानंतर अर्णव इथे लावण्याच्या समोर येतो. मग लावण्य सांगू लागते, यार माझं फक्त ऐकून घे, हे सगळं मला आजीने सांगितलं आणि मी तेच फॉलो करते जे मला आजी सांगतायत. आणि मग पुढे मामी सुद्धा म्हणू लागते, तुला हे सगळं असं अचानक कळावं ना असं नव्हतं वाटत. आणि मग असं त्या दोघी बोलायला लागलेल्या असतात, कारण अर्णवला ही गोष्ट कळावी असं त्यांना वाटत असतं. पण मात्र अर्णव इथे बोलतो की मी तुम्हाला काही विचारलंच नाहीये, तुम्ही मला एवढं एक्सप्लेनेशन का देताय, त्याचं नेमकं रिझन काय. आता त्या दोघीही शांतच असतात. त्याच्यानंतर रात्री इकडे दुसरीकडे ईश्वरी कसल्या तरी विचारांमध्ये गुंग झालेली असते आणि नम्रता सुद्धा ईश्वरीला पाहते. ईश्वरी या गोष्टीबद्दल विचार करत असते की जेव्हा आजीने लावण्याला साडी नेसायला सांगितली तेव्हा ईश्वरी तिच्या पद्धतीने लावण्याला साडी नेसवायला शिकवत होती. आणि मग लावण्य किचनमध्ये आल्यानंतर लावण्याचं बोलणं आठवत असतं की आजीने सांगितली म्हणून मी तुझ्याकडनं साडी नेसायला शिकले, मला ना याची हौस नव्हती, त्याच्यामुळे हे तुझे उपकार नाहीयेत, लक्षात ठेव. पुढे मग आता इथे नम्रता लगेच म्हणते, इशू म्हणजे असं झालं तर तू दीडशाने लावण्याला मदतच केली. तर मग ईश्वरी लगेच शांतपणे हो बोलते आणि नम्रता म्हणते, तू केलीस ग मदत, पण या गोष्टीची तिला जाणीव सुद्धा नसेल. अगं इशू, एका शब्दाने तरी ती तुला थँक्स म्हणाली का. ईश्वरी पुढे बोलत असते, कोणाला हवंय तिचं थँक्स. ताई, मी हे सगळं फक्त आजींसाठी केलंय. मी जर नाही म्हणाले असते तर आजींना वाईट वाटलं असतं, म्हणून मी हे सगळं केलं. बाकी तिच्याशी माझं काहीच घेणं देणं नाहीये. मग आता इथे हे सगळं ऐकल्यानंतर नम्रता चिडते आणि ईश्वरीला म्हणू लागते की इशू मस्त तुझं, याच्यासाठी तुला गुणी मुलगी ऑफ द इयर असा अवॉर्ड मिळाला पाहिजे. अगं इशू, असं मनमोकळेपणाने सगळ्यांशी नसतं वागायचं आणि त्या लावण्याशी तर बिलकुल नाही. पुढे मग आता ईश्वरी म्हणू लागते की हे बघ, तिथे ना ती लावण्य दिमाग खराब करते आणि आता इथे तू काहीही कारण नसताना तिला सारखं असं वाटतं की मी अर्णव सरांच्या मागे मागे करते. ऑफिसमध्ये होते तेव्हा सारखी सारखी धमक्या द्यायची, नोकरी सोडली तेव्हा असं वाटलं की आता तरी ही मुलगी परत आपल्याला भेटणारच नाही. पण मात्र नेमका आजीने तिला संस्कार वर्गासाठी बोलवून ठेवलं. उगीच प्रत्येक गोष्टीत माझ्याशी नुसती वाद घालत असते. जाऊ दे, मला तिच्याकडे ना लक्षच द्यायचं नाहीये. नम्रता मग आता पुढे बोलते, इशू आपण एक काम करू, उद्यापासून ना मी सुद्धा येते तुझ्यासोबत आणि तिला दम देईल. एका दिवसामध्ये तिला अगदी सईसाट करून टाकेल आणि तिला सांगते की माझ्या बहिणीपासून लांब राहायचं, नाहीतर भर चौकामध्ये तुला फटके देईल. आता हे सगळं ऐकल्यानंतर ईश्वरी म्हणू लागते, ताई काय चाललंय ग तुझं, तू सुद्धा माझा मजाक करतीयस ना. आणि मग पुढे नम्रता म्हणू लागते, अगं इशू, मी मजाक नाही करत आहे, खरं सांगतीये. ईश्वरी म्हणू लागते की कोणी मला सिरियसलीच नाही घेत, तू सुद्धा गंमत करायला लागलीस. ईश्वरीचं असं वागणं पाहता नम्रता लगेच विचारते, इशू अचानक संटी व्हायला काय झालं. अगं इशू, एवढी डिस्टर्ब काय झालंय नेमकं. ईश्वरी मग पुढे बोलू लागते की ताई कसं आहे माहिती का, त्या घरामध्ये वरून सगळं नॉर्मल वाटत असलं ना, पण मात्र तसं नाहीये. म्हणजे काहीतरी वेगळं आहे आणि या सगळ्यातून काहीतरी वेगळंच निघणार आहे असं वाटतंय मला. कारण आजी आणि अंजली ताई एकमेकीशी नेहमीसारखं नाही वागत आहेत. असं काहीतरी आहे की जे मला माहिती नाहीये.
खूप काहीतरी अजीब घडणार आहे असं वाटून आतून खूप अस्वस्थ होतंय. मग पुढे आता नम्रता लगेच विचारते, "इशू त्यांच्यामध्ये काही का असेना, पण मात्र तू बेचैन का होतीयेस?" ईश्वरी मग पुढे बोलते, "मी नेमकं का बेचैन होती ना हे मला नाही माहिती. पण मात्र ताई कितीही ठरवलं तरी सुद्धा काही गोष्टी नाही सांगता येत. पण मला सारखं सारखं असं वाटतंय की ती मुलगी एक दिवस माझं खूप मोठं नुकसान करणार आहे. तिच्यापासनं मला खूप लांब राहावंसं वाटतंय. पण कसं राहणार ना हे मला कळत नाहीये. आज साडी नेसवलीये, उद्या अजून काय करावं लागणार आहे ना काय माहिती." पुढे मग आता इथे नम्रता चिडलेली असते आणि बोलू लागते की "इशू नेक्स्ट टाइम ना मीच त्या जिपरीला साडी नेसवायला येईल." आणि मग त्या दोघी लावण्याची स्टाईल करतात आणि लगेच मोठ्या मोठ्याने हसू लागतात. त्याच्यानंतर आता इथे अर्णव म्हणू लागतो की "काय चाललंय तुमचं? एवढं साधं उत्तर द्यायला तुम्हाला एवढा वेळ लागतोय?" आता इथे लावण्या आणि मामी दोघीही शांत असतात. मामी म्हणू लागते की "अरे अर्णव, आमच्या बायकांच्या गप्पा सुरू होत्या. तुझ्या इंटरेस्टचं काहीच बोलत नव्हतो आम्ही." मग अर्णव म्हणू लागतो, "आता तर माझी क्युरिओसिटी ना आणखीनच वाढत चाललीये. नक्की तुम्ही दोघी कशाबद्दल बोलत होतात आणि म्हणून तुम्हाला असं वाटतंय की मी सगळं ऐकलं आणि मला एवढं एक्सप्लेन करताय?" मग पुढे आता लावण्या आणि मामीला ही गोष्ट कळलेली असते की यारने काहीच नाही ऐकलेलं. मामी मग बोलू लागते, "अर्णव बाळा, काय चाललंय रे? एकदा का हट्टाला पेटलास की कोणाचं ऐकतच नाहीस तू." "काही नाही, आपल्या लावण्याचं लग्न ठरतंय म्हणून जरा गंमत जम्मत सुरू होती आमची." अर्णव बोलतो की "लावण्याचं लग्न ठरतंय ना, खूप भारी गोष्ट आहे. पण मात्र मगाशी तुम्ही आजीचं नाव का घेतलं?" मामी मग पुढे सांगते, "आजी आपल्या लावण्याचं ट्रेनिंग घेताय ना, म्हणून म्हटलं की सगळ्याच गोष्टी आजी नाही ना सांगू शकणार." पुढे मग आता इथे अर्णव म्हणू लागतो की "म्हणजे तुझ्या मॅरेज प्रपोजल बद्दल तुझ्या मम्माने आजीला सांगितलं तर?" आणि अर्णव विचारत असतो की "कोण आहे मुलगा?" "म्हणजे माझ्या बिझनेस सर्कलमध्ये कोणी असेल असं विचारतोय." पुढे तर मग आता लावण्या शांत झालेली असते. म्हणजे आता मग याच्यानंतर लावण्याला काय बोलावं काहीही कळत नसतं. अर्णव मग बोलू लागतो की "मी लास्ट वीक तुझ्या मम्माशी बोललो होतो. ती तर मला याच्याबद्दल काही नाही बोलली." हे सगळं खरं आहे ना? अर्णव आता इथे कोड्यात बोलत असतो, पण मात्र लावण्य आणि मामी दोघीही घाबरून जात असतात आणि डोळे मोठे करून अर्णवकडे बघत असतात. लावण्य मग म्हणते की "यार, मी खोटं का बोलेल? माझ्या मम्माला नसेल वाटलं की एवढं पर्सनल तुला एवढ्या लवकर सांगावं म्हणून नसेल सांगितलं. यार, तू माझ्यावरती डाऊट घेतोयस. फक्त माझ्यावरती नाही, तू आजींवरती सुद्धा डाऊट घेतोयस." आणि लावण्य इथे इमोशनल होण्याचं, रडण्याचं अर्णवसमोर नाटक करत असते. आणि मग लावण्य हर्ट झाल्यासारखं दाखवते आणि रडतच तिकडनं निघून जाते. अर्णवला त्याचा काहीच फरक पडलेला नसतो आणि अर्णव म्हणतो, "मी जे विचारले त्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं सोडून बाकी सगळं बोलून निघून गेली." मामी मग बोलू लागते, "अर्णव बाळा, काय रे, दे ना सोडून. बघितलं ना बिचारी किती हर्ट झाली." इथे लावण्य अशी हर्ट झालीये त्या गोष्टीचा अर्णवला तर काहीच फरक पडलेला नसतो. आणि मग त्याच्यानंतर इथे आजी दुसऱ्या दिवशी सकाळी बाहेर बसलेली असते. ईश्वरी सुद्धा इथे कामावरती येते आणि आजीला पाहता म्हणते की "आजी, तुम्ही सकाळी सकाळी अशा बाहेर का बसलात? चला ना आतमध्ये." मग आजी सांगते, "तू सुद्धा थांब, इथे ना एक महत्त्वाचं काम आहे." तर मग आता याच्यानंतर लावण्या छानपैकी साडी नेसून छान अशी तयार होऊन आजीसमोर येते आणि तिला गुड मॉर्निंग म्हणते. आता लावण्याचा हा लूक पाहता ईश्वरी आणि आजी आता दोघीही तिच्याकडे आश्चर्याने बघू लागतात. आजी लगेच येथे लावण्याला म्हणते की "अरे वा, सकाळी सकाळी साडी कोणी नेसवली?" पुढे मग आता लावण्य म्हणू लागते की "कोणी नाही नेसवली, मी स्वतः नेसले." आणि मग आजीला हे सगळं पाहता खूप छान वाटतं. लावण्य मग पुढे बोलते, "मी ठरवलंच होतं की आपण काही करून स्वतः साडी नेसायला शिकायचं. काल रात्री उशिरापर्यंत जागून मी प्रॅक्टिस केली आणि आज फायनली मी स्वतः साडी नेसायला शिकले सुद्धा." आणि मग नेमकं लावण्याने काय जुगाड केलाय हे ईश्वरीच्या बरोबर लक्षात आलेलं असतं. पुढे मग आता इथे आजी म्हणू लागते की "लावण्य, आज तुला इथे दारासमोर रांगोळी काढायची आहे." आता हे ऐकल्यानंतर तर लावण्य डोळे मोठे करत बघू लागते. आजी मग बोलू लागते, "असं सकाळी सकाळी दाराबाहेर रांगोळी असली ना, प्रसन्न वाटतं." आता लावण्याकडे दुसरा ऑप्शनच नसतो आणि ती "हो चालेल" असं म्हणते. आजी पुढे बोलू लागते, "मी तुझ्यासाठी सगळी तयारी करून ठेवलीये. अगदी तुला सोपी आणि साधी अशी रांगोळी काढ." आणि मग याच्यानंतर लावण्य लगेच ते रांगोळीचं ताट घेते आणि तिथे रांगोळी काढण्यासाठी बसते. अंजली सुद्धा आलेली असते आणि लावण्य खूप गिचमिडकाला करत रांगोळी काढत असते. हे पाहता अंजली आणि ईश्वरी यांच्या दोघींना खूप हसायला येत असतं. आजी तर शांतच झालेली असते. इथे काहीतरी विचित्रसारखं लावण्याने काढलेलं असतं, पण मात्र लावण्याला रांगोळी काढायला काही जमतच नसते. पुढे मग आता आजी सांगू लागते, "लावण्य, आधी ना असे ठिपके काढून घे, म्हणजे तुला सोपं जाईल." आणि मग लावण्य लगेच ठिपके म्हटल्यानंतर सगळ्या रांगोळीचे ठिपके काढायला लागते. ईश्वरी तर शांतपणे तो प्रकार पाहत असते, पण मात्र अंजलीला खूप हसायला येत असतं. आता ईश्वरीला काही सहन होत नाही आणि ईश्वरी लगेच इथे लावण्याला सांगते की "लावण्य मॅडम, अशी बोटाच्या चिमटीमध्ये रांगोळी धरा, म्हणजे ती व्यवस्थित नीट पडेल."
लावण्य तसं करायला ट्रायसुद्धा करत असते, पण मात्र तिला जमतच नसतं. मग आता पुढे आजीला काहीही करून ईश्वरीकडनं शिकवून घ्यायचं असतं. मग आजी आता म्हणते, की "तू अशी लांब उभी राहून सांगणार आहेस का तिला? शिकव अगं तिला." मी शिकवलं असतं, पण मात्र मला असं खाली नाही बसता येत ना. ईश्वरी सांगते, की "शिकवलं असतं आजी, पण मात्र लावण्या मॅडमला चालणार आहे का मी शिकवलेलं?" आजी बोलत असते, "तिला न चालायला काय झालं? मोकळेपणाने शिकण्यासाठी ती नेहमी तयार असते." पुढे मग लावण्या अशी खोटी स्माईल देत म्हणू लागते, की "हो आजी." ती चेहऱ्यावरती काहीही दाखवत नसते, पण मात्र मनात तर खूप चिडलेली असते. ईश्वरी इथे लावण्याच्या समोर येऊन बसते आणि तिला रांगोळी काढायला शिकवत असते. ईश्वरी सांगू लागते, की "सगळ्यात आधी पदर असतो ना, तो असा खोचून घ्यायचा, म्हणजे तू खाली लोळत नाही." आणि मग ईश्वरी लावण्याने काढलेली रांगोळी असते, ती सगळी जागा क्लीन करते. आणि मग पुढे अशी ईश्वरी अलगदपणे आणि छान प्रकारे लावण्याला रांगोळी कशी काढायची असं समजून सांगत असते. लावण्यासुद्धा काहीही फरक न पडल्यासारखं, पण मात्र ईश्वरीचं बोलणं ऐकत असते. आजी समोर बसलेली असते म्हणून लावण्याला ईश्वरीचं सगळंच ऐकावं लागत असतं आणि ईश्वरी जसं जसं सांगत असते, लावण्य तसं तसं फॉलो करत असते. पुढे मग याच्यानंतर ईश्वरी अशी खूप छान प्रकारे रांगोळी काढते आणि मग हे पाहता आजी आणि अंजली यांना दोघींनाही खूप छान वाटत असतं. अंजली लगेच आजीला खुणावून सांगते, की "बघ ईश्वरी, हा सर्व प्रकार आजी सुद्धा खूप शांतपणे बघत असते." लावण्याला इथे प्रत्येक गोष्टीमध्ये घाई असते. ईश्वरी रांगोळी काढत असते आणि ती मध्ये मध्ये करत असते. पण मात्र ईश्वरी म्हणते, "अहो लावण्य मॅडम थांबा. आधी मी कसं काढते ना याच्याकडे नीट लक्ष देऊन बघा आणि मग हळूहळू शिका." आणि मग ईश्वरी तिच्या तिच्या पद्धतीने खूप सुंदर अशी रांगोळी काढू लागते. ईश्वरी आता त्याची आउटलाईन पूर्ण करून घेते आणि त्याच्यामध्ये आता रंग भरायचे असतात. आणि मग ईश्वरी तिच्या तिच्या पद्धतीने खूप सुंदर अशी रांगोळी काढते. हे पाहता सर्वांनाच खूप छान वाटू लागतं. पुढे मग रांगोळी पूर्ण झाल्यानंतर ईश्वरी सांगते, की "लावण्य मॅडम अशी काढायची असते रांगोळी, कळलं ना?" मग लावण्य सुद्धा कळलं असं म्हणते. आजी बोलत असते, की "अरे वा, खूप सुंदर रांगोळी झाली." अंजली मग बोलू लागते, "रांगोळी सुंदरच काढलीये आणि सगळी रांगोळी ईश्वरीनेच तर काढली ना." आजी मग आता तोंड आता मुरडत असते आणि रागातच अंजलीकडे बघत असते. आजी पुढे सांगते, की "लावण्या, दिवसभर साडीत नाही वावरलीस ना तरी सुद्धा चालेल, पण मात्र असं साधंच काहीतरी घाल, जीन्स वगैरे नको." आणि मग आता आजी आणि अंजली दोघी आता आतमध्ये निघून जातात आणि ईश्वरी रागातच इथे लावण्याकडे बघत असते. कारण आता ईश्वरीला ही गोष्ट तर कळालेली असते, की लावण्याचा काटा कसा काढायचा. मग मित्रांनो, पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत, ईश्वरी, लावण्य आणि अर्णव दोघी इथे किचनमध्ये असतात. अर्णव म्हणू लागतो, "तुझा हट्टच आहे ना पोळा बनवण्याचा, शिकून घे मी तिच्याकडनं." लावण्य ईश्वरीला म्हणते, की "ईश्वरी, मला पोळी शिकवशील का?" आणि मग आता ईश्वरी स्पष्टपणे नाही म्हणून सांगते. लावण्य आणि अर्णव आश्चर्याने ईश्वरीकडे बघू लागतात. आता मग इथे राकेश येणार असतो. ही बातमी अंजली खूप खुश होत सांगते आणि ईश्वरी म्हणते, "मी पहिल्यांदा राजेश जिजूंना भेटणार आहे." ईश्वरी सुद्धा राजेशला भेटायला एक्साइट असते आणि जेव्हा राकेश इथे दाराशी दरवाजा वाजवतो आणि ईश्वरी दरवाजा उघडायला येत असते, पण मात्र तेवढ्यात आता ईश्वरीचा आवाज इथे राकेशला ऐकायला जातो आणि ईश्वरीला येताना पाहता राकेश लगेच तिकडनं गायब होतो. मग नेमकं मित्रांनो पुढे काय होणार हे आपल्याला कळणारच आहे. मग त्याच्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.